ना अशी फजिती झाली माझी. काय चाललंय सगळं? परवा म्हणालात वेळ कमी पडतोय, नवीन प्रोजेक्ट नको. हा असा वेळ वाया गेला होता आणि मग संध्याकाळी ओव्हरटाईम करत बसता. आणि तू रे रोहन, आठवडा झाला तुला येऊन, तू पण. आणि काळे तुम्हीही सामील झालात. नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू. स्टेटस काय प्रोजेक्टचं? सर, सगळ्या डेटा शीट्स, प्रोजेक्ट रिपोर्ट्स, प्रेझेंटेशन आणि रिसर्च पेपर तुम्हाला काल सायंकाळीच मेल केलेत. आम्ही तुमच्या फीडबॅकची वाट बघतोय. मला नेहमी भीती असायची. मला जर का कामाचा वेग वाढवायचा असेल, कंपनी मोठी करायची असेल तर माणसं बदलावी लागणार. इतकी वर्ष कष्टाने आणि प्रामाणिकपणे काम करणार तुम्हा सगळ्यांना टेक्नॉलॉजीशी कसं जुळवायचं हा सतत प्रश्न असायचा. पण किती सहज आणि नकळत सुटला प्रश्न. काय कमाल काम केलं तुम्ही. आउटस्टँडिंग. प्रामाणिकपणे सांगू, खरं तर डेडलाईन 20 दिवसांची होती. पण तुमच्यावर प्रेशर राहावं म्हणून मी 15 दिवस सांगितले. पण तुम्ही तर 2 दिवसात जादू केली. इतका डिटेल आणि ॲक्युरेट रिपोर्ट. मला रोहननी सांगितलं, तो ऑफिस करून MSCIT करतोय. तो तिथे जे शिकतोय ते त्यांनी तुम्हाला अगदी सहज सांगितलं आणि तुम्ही ते इतक्या लवकर पिकअप सुद्धा केलं. आणि काळे तुमचं स्टॅटिस्टिक रिपोर्ट इतका सहज आणि सोपा आहे ना, आय एम शुअर क्लायंट इम्प्रेस होणार. थँक्यू सर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच आमच्या अधिकृत MSCIT केंद्रात प्रवेश घ्या.